भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, मैं विशाल पटेल, SNS टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है। आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं SNS टीवी की यह खास रिपोर्ट। नाही करा म्हणत आहो, तुम्हाला म्हणत आहो का तुमच्या ड्रायव्हर आले सांगा का भाऊ गाड्या हळून चालवा। हमारे साथ में अभी हो सर दीवरवाड़ा के माजी सरपंच जुड़े हुए हैं और इनका कहना है कि इन्होंने बारंबार ये रोड के बारे में कंप्लेंट की है, वो कॉन्ट्रैक्टर के बारे में कंप्लेंट की है। तो आइए जानते हैं इनसे कि ये जो अभी तक के इन्होंने जो कॉन्ट्रैक्टर के खिलाफ में जो आवाज उठाई है, तो इनसे जानते हैं। बताइए सर। मागील 2 वर्षापासून जवळपास खडकी ते ढिवरवाडा या रस्त्यासाठी आपण रस्ता जो खराब झालाय त्यासाठी आंदोलन केलं होतं। त्या माध्यमातून 1 वर्षापासून ते 1.5 वर्षापासून जवळपास 10 करोड रुपयाचा निधी त्या रोडसाठी मंजूर सुद्धा झाला। परत त्या ठेकेदारानं पावसाळा सुरू असल्यामुळे पुन्हा काम थांबवून ठेवलं आणि दिवाळीच्या नंतर परत आंदोलन करून त्या कामाला सुरुवात करून घेतली। पण तरीही आता फक्त आजूबाजूला खोदकाम करून ठेवलेलं आहे आणि काम कुठेही पूर्णत्वास नेण्याची त्याची मानसिकता दिसत नाहीये। बऱ्याच लोक जेव्हा विचारतात तेव्हा ते काम करणारे लोक सांगत आहेत की पावसाळ्याच्या नंतरच हा काम होईल उर्वरित। आणि आता ज्या पद्धतीनं रोड आहे, जो मुरुम आणि माती घातलेला रोड आहे, तसाच पावसाळ्याभर राहणार आहे। आणि या रोडामुळेच या बऱ्याच लोकांची जीवितहानी सुद्धा झालेली आहे। बऱ्याचदा या जंगलामध्ये सुद्धा अपघात होत असतात। आज आपल्या डोंगरदेव येथील एक 23 वर्षीय मुलगा आशिष वालदे त्याचं नाव आहे, त्याला या ठिकाणी जो रेतीचं टिप्पर आहे, जो निलज घाटावरून भरून जात असतात, त्या रेतीच्या टिप्परने त्याला उडवलं आणि अक्षरशः त्याच्या ज्या शरीराचे तुकडे तुकडे झालेले आहेत, एवढ्या जोरात हे ट्रक इथून चालवत असतात। इथून रेतीचेच ट्रक नव्हे तर आपले जे अदानीचे जे डस्ट घेणारे गाड्या आहेत त्या सुद्धा अतिशय वेगाने इथून जात असतात। बरेचदा आम्ही त्यांना रोखलं आणि त्यांना सांगितलं की गावाजवळून तरी निदान हळूहळू जाऊ द्या, तरी पण काही ऐकत नाही। प्रशासनाचं सुद्धा याकडे लक्ष नाही। बऱ्याच लोकप्रतिनिधींना सुद्धा आम्ही या माध्यमातून मागणी केली की या रोडाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं। आणि माझी आणि या संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला ही विनंती राहील की ज्या गरीब मुलाचा जीव या ठिकाणी गेलेला आहे त्याच्या मागे त्याची आई आहे आणि तो स्वतः त्याचा परिवार आहे, तो स्वतः तो जरी कमी वयाचा मुलगा असला तरी वीटभट्टीवर काम करायचा आणि आपल्या परिवाराचे पालन पोषण करत होता। तर त्या मुलाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे। त्याचा अपघात ज्या कोणी व्यक्तीला केली आहे त्याला सजा मिळाली पाहिजे। हे जे अपघात घडलेला आहे आता याच्यावर जसं तुम्ही आता प्रश्न केले की त्याला काही भरपाई मिळायला पाहिजे, पण वारंवार हे ट्रकनी असं होते आणि भरपाईच्या रूपात एकदम छोटीशी रक्कम मिळाली जाते आणि कुणाचा जीव म्हटलं, आज एका आई आणि वडिलांना माहिती आहे की त्याच्या मुलाचा जीव गेल्यानंतर त्याचं आयुष्य संपलं। शासनाचं तेच आहे ना, आपण कोणाच्या जीवाची किंमतच लावत असतो। माझं म्हणणं एक राहील की शासनाकडून तुमची काय मागाल, किती म्हणजे त्यांच्याकडे मागणी राहील की आज एक जीव म्हटलं तर त्याच्या आई वडिलांचे आयुष्य पुरं संपलेले आहे। तर म्हणजे कसं एक मोठी म्हणजे शासनाला तरी माहिती झाल्या पाहिजे की हे वारंवार असे या रेती आणि ह्या राखच्या जे टिप्पर आणि अपघात होत आहेत, तर हे थांबायला पाहिजे कुठेतरी। मला तरी असं वाटत नाही की आपलं हा जो आज त्या मुलाचा जीव गेला तर पुन्हा सुद्धा असं कोणाची जीवितहानी झाली पाहिजे असं आपल्याला वाटत नाही। शासन कितीही जरी त्याला नुकसान भरपाई म्हणून रक्कम दिली, कितीही पैसे जरी दिले तरी त्या मुलाचा जीव परत येणार नाहीये। त्यामुळं कुठेतरी ते थांबायला पाहिजे, रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे। हे जे येणारे ट्रक आहेत त्यांच्यावर त्यांच्या स्पीडवर प्रतिबंध यायला पाहिजे। आणि म्हणून माझी शासनाकडे मागणी आहे की त्या गरीब कुटुंबाला जवळपास 20 ते 25 लाख रुपये मदत द्यावी आणि पुन्हा असे प्रकार या ठिकाणी कुठेही घडू नयेत यासाठी या रोडने चालणारे जे टिप्पर आहेत त्यांच्यावर प्रतिबंध शासनाने लावा। चला, आतापर्यंत तर हे झालं सगळं, पण शासनाची तर आपण शासनाची मागणी करत राहतो, पण याच्यानंतर मध्ये हे जे अपघात होतात तर गावकऱ्याची काय भूमिका राहील या विषयावर? याच्या आधी सुद्धा 2दा या रस्त्यासाठी आणि होणाऱ्या वारंवार अपघातासाठी आम्ही ढिवरवाडा असेल, डोंगरदेव, खडकी किंवा मांडवी संपूर्ण गावकऱ्यांनी सहयोगाने रास्ता रोको वगैरे आंदोलन केलं आणि बऱ्याचदा मागणी केली, परंतु त्यातूनही काही निष्पन्न झालेलं दिसत नाही। परंतु याच्यानंतर जर असं काही प्रकार घडला तर मोठं असं रास्ता रोको आंदोलन पुन्हा या ठिकाणी कुठेतरी केलं जाईल आणि जोपर्यंत सगळं काही व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत आपण कुठेही मागे येणार। तुम्ही असं मानता की ते जे कॉन्ट्रॅक्टरांनी जे रोडाचं काम थांबवलं आहे त्याच्यामुळे हा अपघात झाला? हो, त्याला निश्चितच त्या ठेकेदार तेवढाच त्याला जबाबदार आहे की जवळपास त्याला 1 वर्ष की 1.5 वर्ष झाला त्याला निधी मंजूर आहे,
आता आम्ही वारंवार जेव्हा त्याला विचारतो की तुम्ही रोडाचं काम का बरं थांबवलं, तर ते म्हणतात की आम्हाला फक्त 10% कोण रक्कम आहे ते आलेली आहे. कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत ते कॉन्ट्रॅक्टर चॅनलच्या माध्यमातून सांगा. आणि तुमची बचवानी मागणी म्हणून काय कोणतरी आहे? कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना माझी हीच मागणी आहे. आणि त्यांनी जे काम या ठिकाणी बंद पाडलेलं आहे ते काम अतिशय मंद गतीने सुरू होतं, तर त्याची स्पीड वाढवावी आणि पावसाळ्याच्या आधी हा रोड पूर्णपणे बनवायला पाहिजे. विषय असा आहे की तिकडनं अदानीपासनं राख येते आणि इकडे भंडारा नागपूरला जाते. यांच्या गाड्यांची स्पीड एवढी असते, यांच्यावर म्हणजे जो प्रशासन आहे, प्रशासनाच्या 5ही पैशाचा वचन तुम्ही आता नाही आहे. उभे कुठं आहात? नेमकं कोणता गाव आहे? हा गाव आहे मांडवीचा गाव आहे. हा मांडवी गाव आहे. काय प्रकरण आहे पूर्ण? प्रकरण असं आहे की खडकी आणि पालोऱ्याच्या मधामध्ये पालोऱ्याकडनं रेती भरलेला ट्रक किंवा याश भरलेला ट्रक हा भंडाऱ्याकडे जात असताना पालोऱ्याच्या हुडकी तलावाजवळ एका ट्रकनं उभे लोक होते जे बाथरूमसाठी थांबले होते, त्यांनी डॅश मारून पळाले आहेत. त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाला असं सांगण्यात आलं की तुम्ही गाड्या थांबवा, सगळ्या गाड्यांची चौकशी करा. पोलीस प्रशासनाने थातूर मुतूर चौकशी करून गाड्या पास केलेल्या आहेत. काही गाड्या ह्या किटाळी रोडनं गेलेल्या आहेत, तिथं समोर टायर मार्क्स पडले आहेत. पोलीस प्रशासन ऍक्च्युली काय करायला पाहिजे होतं, ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर डेड बॉडी होती, दुसऱ्या पेशंटला रेफर करण्यात आला होता. मरण पावलंय का कोणी? हो, एक मरण पावलेला आहे, 24 वर्षाचा 25 वर्षाचा. मरण पावल्याच्या नंतर पोलीस प्रशासनानं सर्वात पहिले काम करायला पाहिजे होते की गाड्यांना जिथं आहे तिथं आपल्या मार्फत थांबवायला पाहिजे होतं. पोलीस प्रशासनाने तो काम न करता स्पॉटवर थांबून बग्यांची भूमिका केलेली आहे. आम्ही पालोऱ्यापासून येथपर्यंत गाड्यांच्या शोधात आलेलो आहोत. एखाद्याच्या घरचा जीव गेला, ज्याच्या घरचा जीव जातो त्यालाच कळतो की आपल्या घरचा जीव गेल्यावर काय हालत असेल. काय मागणी आहे तुमची? परस्पर काय मागणी आहे? आमची मागणी आहे की ह्या रस्त्यातनं जाणारे जे ट्रक आहेत हे सगळे बंद करायला पाहिजे. आणि आता जे मृतक मरण पावले ते म्हणजे परस्पर आपल्या गावचे आहेत का? ते नाही, ते डोंगरदेवचे आहेत. अच्छा, डोंगरदेवचे आहेत. अंदाजे 23 वय आहे, 24 वर्ष वय आहे. अच्छा, सरकारकडून काय मागणी राहील अजून त्यांच्यासाठी? म्हणजे काही नाही, सरकारकडनं कितीदा मागणी करणार आहे. हे पोलीस प्रशासनाची तुमची तुम्हाला काय वाटते, कोणाची लापरवाही आहे ही? याच्यात पोलीस प्रशासनाची लापरवाही आहे ना. तुम्ही हेवी ट्रक 12-12, 14-14 टक्के तुम्ही 80-80च्या स्पीडनं तुम्ही हे करता. तुम्ही इथं उभे राहा किंवा एखाद्यानं आमच्या समोर तिथं एखादा ट्रक आल्यावर तुम्ही तिथं रेकॉर्डिंग करा, तुम्हाला लक्षात येईल का तो ट्रक किती याच्यानं चालतो आणि बाईकवाला कुठून जाणार. मी SNS न्यूज चॅनल विक्रांत. आज आम्ही भंडारा ते पालोरा जाणाऱ्या मार्गावर उभे आहोत आणि इथं एक अगदी कृत्य घटना घडलेली आहे. ढिवरवाड्याला एक अपघात झालेला आहे. एका पालोऱ्याला एक अपघात झालेला आहे. तिथं एक मृतक 25 वर्षाचा मुलगा मरण पावलेला आहे. हे ओव्हरलोड रेती आणि जे अदानीतून राख येते त्याच्या ओव्हरलोडच्यामुळे हे प्रकरण घडलेलं आहे असा यांचं म्हणणं आहे. आणि यांचा संशय फक्त इतकं म्हणणं आहे यांच्या की पोलीस प्रशासनाने याच्यावर ध्यान द्यावाचे. हे ओव्हरलोड जे ट्रक चालतात यांनी माननीय कलेक्टर साहेबांनी यांना बंद करावा, हे यांची मागणी आहे. मी SNS न्यूज चॅनल मधून विक्रांत, मांडवीवरून.